ग्रामीण भागातली महिला म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक महिला जी चूल आणि मूल बघते. मात्र मालेगावची एक महिला या चित्राला अपवाद ठरली आहे. कोण आहे ही महिला पाहूया. ग्रामीण भागातली महिला म्हटल्यावर चूल आणि मूल काहीशी घरकामं करणारी महिला असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र नाशिकच्या मालेगाव दाभाडी गावच्या भावना निकम यांनी हे चित्र बदलून टाकण्याची सुरुवात केली आहे. एक गृहिणी ते एक सरपंच असा त्यांचा प्रवास अनेक महिलांना प्रेरणा देणारा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या भावना यांना शेतातली सर्व कामं येतात. यात शेताची मशागत करण्यापासून ते नांगरणी, कोळपणी, वावर तयार करणे ते थेट ट्रॅक्टर चालवण्यासारखी अवघड कामंही त्या लीलया करतात. जेव्हा जेव्हा प्रसंगी माणसं नसले तर स्वतः ट्रॅक्टरने काम करणं असो काही असो, माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की तुला या क्षेत्रात आम्ही उतरवलं आहे, त्यात जर तुझा ठसा उमटवायचा असेल तर तू तुझ्या पद्धतीने जा, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि तेव्हा मी ऑक्टोबर 2017 साली मी सदस्य म्हणून निवडून आली दाभाडी ग्रामपंचायतीची. आणि मला पुन्हा घरगाडा सांभाळता सांभाळता गावगाडा सांभाळण्याची पण संधी मिळाली. त्यांना शेतीची आवड तर आहेच, मात्र त्या फक्त पारंपरिक पद्धतीनं शेती करत नाहीत, तर त्यांनी शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून पाहिलाय. त्यामुळे पंचकृषीत त्या एक प्रयोगक्षम महिला म्हणून प्रसिद्ध आहेत. समाजकारण, राजकारण, शेती हे तिहेरी भूमिका निभावताना माझी तारेवरची कसरत झाली, प्लस माझा घर संसार. तरी पण मी उत्साहाने या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेत गेली आणि माझा उत्साह द्विगुणित होत गेला, कारण माझ्या गावाने मला खूप सपोर्ट केला. आपल्या कामाची व्याप्ती फक्त शेतीपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी समाजकारण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठीशी गाव उभा राहिल्यानं त्या सरपंचपदी सहज निवडून आल्या. इतकंच नाही तर त्यांच्या कामासाठी त्यांना कृषी मंत्रालयातर्फे गौरवण्यात आलंय. भावना निकम यांनी त्यांच्या गावचं नाव थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलंय. त्याचप्रमाणे त्यांनी इतर महिलांची भावना ओळखत इतरांनाही सरपंच होण्यासाठी पदापासून स्वतःला दूर ठेवत समाजकारण आणि इतर कामं सुरूच ठेवली आहेत. कुटुंब, शेती, सरपंच पद आणि समाजकारण या सर्वच क्षेत्रात संचार करणाऱ्या भावना निकम यांना आणि त्यांच्यासारख्या सर्व महिलांना लोकशाही मराठीचा सलाम. विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.